चला लगेच बिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आलेला नाहीये तुमचा प्रज्वल. तुमचा एक्स्ट्रा प्लेयर अजूनही उपस्थित नाहीये. पहिला बॉल पडण्याआधी तुमचा एक्स्ट्रा प्लेयर असणं गरजेचं आहे. चला पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चिराग आणि त्याच्याबरोबर राहुल. पहिला बॉल टाकण्यासाठी सचिन आलाय ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. पंचाने हात केले समांतर परंतु गोलंदाजाला दंडित केलाय. हा बॉल आहे अभांतर व्हाईट बॉल. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला या मॅच मध्ये दिलेली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आपण इथे पाहताय. चांगला बॉल यार आणि फटका तेवढ्याच ताकदवान आहे. टाक आवाज आलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. अखेर चिरागच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलक 4 ने वाढते. 5 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक किती मार्गस्थ असताना हा व्हाईट बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहताय. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होती. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 6 आलेले आहेत. चांगला बॉल आणि टॅप अगदी थ्रू द कव्हर. बॉल बुलेटच्या वेगाने बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालाय. 2 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. सलगच्या 3 बॉलवरती 3 आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. चिराग पहिल्या 2 मॅच मध्ये शांत होता. या मॅच मध्ये अगदी तुटून पडलाय. अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने आपलं खातं ओपन केलंय. बॅटिंग पहा अगदी हल्लाबोल केलाय. पहिल्या 2 मॅच मध्ये बॅट मधून धावा येत नव्हत्या. या मॅच मध्ये आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालंय. हल्लाबोल केलाय. आणखीन एक डेंजरला धोक्याची घंटा आहे. सिंगलच मिळते. फक्त सिंगल मिळेल. 15 धावा धावफलकावरती असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहे. इथे स्विच मारण्याचा प्रयत्न. रन मिळत नाही. डॉट बॉल. तर शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मध्ये 15 झालेले आहेत. हा व्हाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडलाय. व्हाईट बॉल बरोबर धावफलक चाललाय 16च्या घरामध्ये. 16 झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती. चांगला बॉल आहे. डेली रन मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. ओव्हरची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आहे 16 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 वरती.
चला 16 झालेत बॉलिंग करण्यासाठी. राहुल म्हात्रे आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. राहुल आणि चिराग हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे राहुल म्हात्रे तर एकीकडे चिराग. हे बॅटल आपण इथे पाहताय. 16 धावा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. सोळा धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 2 मध्ये. राहुल यांचा पहिला बॉल लेग स्टिक सोडलाय. पंचाने हात केले. समांतर बॉल आहे. अवांतर व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा बरोबर धावफलक 17 वरती आहे. 17 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 2 इथे मार्गस्थ आहे. इथे नशिबाची मिळाली आहे साथ. चेंडू सीमारेषा पार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावाने वाढते टीमची धावसंख्या 21 च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावरती आहे. हल्ला बोल केलाय. चिरागने प्रभावित केलाय. चांगला बॉल. चेंज ऑफ पेस. स्विंग अँड मिस. बावीस धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा. हा चांगला बॉल आहे आणि अखेर काठी काढली आहे. मागचा दरवाजा उघडा होता. अखेर काठी काढली जाते फलंदाज बाद. तर मी विनंती करतोय आदरणीय प्रशांत म्हात्रे, आपणच विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला 22 झाले. 3 बॉलचा खेळ संपलाय. बावीस 22. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना. चला फास्ट खेळा. राहुल म्हात्रेसाठी विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दर्पण भोसे बोरसे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिकला यस पंच. नो बॉल आहे आणि नो प्लस चौकार आहे का? नो प्लस 4 म्हणजे 5 धावा या ऍड होताना दिसत आहेत.
चला नो बॉल आहे, त्यामुळे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. 5 धाबा इथे ऍड होताना दिसत आहेत. 5 धाबाच्या बरोबर धावफलक पोहोचलाय 27च्या घरामध्ये. 27 धाबा धावफलकावरती आहे. ट्वेंटी 27 धाबा. हा चांगला बॉल आहे, रन मिळत नाही आहे. डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना हा चांगला बॉल आहे, रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. चांगला पलटवार केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती धाबा आहे 27. शेवटचा बॉल. बॉल तयार. हा चांगला बॉल आहे, आणखीन एक विकेट. ललित यांना जावं लागेल. चला ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती 27. तर बॉलिंग करण्यासाठी सिद्धू आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. सिद्धू कडू आलाय. सिद्धेश कडू. सिद्धेश साठी संधी आहे. दर्पण फोडसे कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. 27 धाबा धावफलकावरती आहे. विकेट हॅट्रिकला संधी आहे. हा चांगला बॉल आहे, चांगला बॉल. सिंगल मिती सिंगल वाढते. धावफलक पोहोचलाय 28च्या घरामध्ये. 28 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबा धावफलकावरती. सिद्धूला पाहत आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगला बॉल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा. सिंगल बी इथे. सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या 29 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. सिंगल बी इथे. सिद्धूला संधी आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शाळा बॉईज विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शाळा बॉईज. चांगली गोलंदाजी केली. आणखीन एक चांगला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. काही गोलंदाजी केली. विकेटचं पतन आणि विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात.
कमालीची गोलंदाजी, अगदी कंजूसी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी मिस्टर सिद्धेश. वाह, वाट अ सुपर्ब गोलंदाजी यार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाबा धावफलकावरती 31. एकही चौकार अजूनही खर्च केलेला नाहीये. काय गोलंदाजी केली. शेवटचा बॉल 31 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल सिंगल मिळते. सिंगलने पहिला डाव इथे संपलाय. धाबा धावफलकावरती 32 आणि 33 धावांचं लक्ष आहे. 33 धावांचं लक्ष आहे. चला मित्रांनो, एक महत्वपूर्ण सूचना आहे, लक्षात घ्या सर्व मायबाप प्रेक्षक आणि सर्व खेळाडू मित्रांनो. एक पाकिट मात्र हरवलेलं आहे. त्या पाकिटमध्ये मित्रांनो महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे कुणालाही कृपया सापडला असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आणून द्या. सर्वांना माझी विनंती आहे, सर्व प्रेक्षक व सर्व खेळाडू, एक पाकिट मात्र हरवलेली आहे. कुणाला सापडली असेल तर प्लीज तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत, विनंती करतोय. चला बॅट्समॅन लवकर पाठवायचे आहेत. चला 33 धावांचा पहाटलाग करायचा आहे. 18 बॉलांनी जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष मॅच मध्ये आहे. राहुल शहा आलाय बॉलिंग करण्यासाठी, उभे नंबर पहिला हाताळण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्जू आणि त्याच्याबरोबर आहे पियुष. पहिला बॉल राहुल यांचा, ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं प्रभावित केलाय. अंडरम क्रिकेट मधील एक बेताज बादशाह अजू नवले स्ट्रायकिंगला आहे. पहिला बॉल, पहिला बॉल अगदी बुलेटच्या वेगाने स्वॅग से करेंगे स्वागत. पहिलाच बॉल चौकाराने केलाय. जर 3 बॉल मध्ये 3 चौकार जर ठोकले विक्की सावंत आणि दर्पण पोरसे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे सिंगल आली, एक चौकार आला, त्यानंतर सिंगल आली. सिंगलने वाढते, धावफलक पोहोचलाय 5 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिला मार्ग असताना 5 धावा धावफलकावरती आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न, सिंगल बी इथे.
चला फास्ट खेळा. 3 बॉल मध्ये 6 धाबा आलेल्या आहेत. 33 धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 6 धाबा आलेल्या आहेत. चांगली लढाई मैदानामध्ये सुरू आहे. चांगला बॉल, एकच रन मिळते. ओ माय गॉड, खराब फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा किलबिलाट पाहायला मिळतोय. चार धाबाने वाढते. धावफलक पोहोचलाय 10. 10 धाबा धावफलकावरती आहे. पहिले षटक इथे मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. दहा धाबा धावफलकावरती आहे. 33 धाबाचा पाठलाग करायचा आहे. आई, चांगला बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. 11 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकरा धाबा, शेवटचा बॉल. बॉल तयार. टीमची धावसंख्या 11 धाबा. महत्वाची मॅच आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. प्रेशर, थोडासा धडपड निर्माण झालाय. हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने वाढेल. धावफलक पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 12 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरही देखील होऊ शकाल. ओ माय गॉड, नशिबाची मिळाली साथ. चेंडू सीमारेषा पार. चला आता एक पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला चौकार आहे आणि तो चौकार तुम्हाला मान्य करावा लागेल. चला चौकार आहे आणि तो चौकार तुम्हाला मान्य करावा लागेल. 4 धाबा इथे मिळतील आणि 4 धाबाने वाढते. चला धाबा झाले 16. 12 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी 12 मध्ये 17 करायचे आहेत या मॅच मध्ये.
चला फास्ट खेळायचं. राहुल थोडी घाई करा. राहुल आलाय बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. तर 12 बॉल आणि 17 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. ओहो हो, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर ठोकलाय. हा चौकार आलाय. आता 11 मध्ये 13. चला फास्ट खेळा. 11 बॉल आणि 13 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. दहा बॉल आणि 13 करायचे आहेत. विकेट मिळाली. या विकेटची प्रतीक्षा होती. आता 10 बॉल 13 करायचे आहेत. गौरव आलाय. गौरवने आल्या पाहुली आपले इरादे स्पष्ट केलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन आले. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. इथे सिंगल आली. आता 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला 8 बॉल आणि 8 धावाचं इक्वेशन आहे. आठ मध्ये 8 करायचे आहे. फिल्डिंग एफर्ट्स पहा कमालीचे. आता 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ सुपर डुपर मुकाबला. 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सात मध्ये 7 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. हो डेंजर इनला धोक्याची घंटा. सिंगल मी इथे ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जर जयशाही इंटरप्राइजेस शिरवणे नेरूळ हा संघ जर विजेता होतो या मॅच मध्ये, श्रेयश कडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला फास्ट खेळा. प्रणय कांबळे आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने आपल्या बॉलिंगच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच जिंकली आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय.
6 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे. पहिले 1-2 बॉल जर काढले ना मॅच बनू शकते. 1-2 बॉल 6 बॉल मध्ये 6 धाबांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. प्रणय कांबळे आलाय मैदानाच्या आतमध्ये. या धावा वाचवायच्या आहेत. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव भरपूर मोलाची आहे. पहिला 2 बॉल मध्ये मारायला रे चौका. 6 मध्ये 6 चॉप करण्याचा प्रयत्न. सिंगल आली. आता 5 मध्ये 5. वा 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पैसा बसूल मुकाबला. अप्रतिम मुकाबला रंगलाय. 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी सुपर डुपर मुकाबला आपण पाहू शकाल. ओहो वाह क्या बात है. व्हाट अ शॉट यार. वाह भाई वाह. अफलातून. क्या बात है. मुंबई की मरीन ड्राइव आणि पीयूष भाई की कवर ड्राइव ला जवाब आहे यार. चेंडू सीमा रेषा पार. अफलातून. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक यार. सामना बरोबरी सुटलाय. एका धावेची आवश्यकता आणि सामना इथे जिंकलाय. वाह हा क्रॅकिंग चौकार पाहायला मिळालाय. अखेर जयसा एंटरप्राइजेस शिरवणे नेरुळ हा संघ ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केलेला आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे